वरती आहेत। नाशिकच्या दौऱ्याचा आजचा त्यांचा दुसरा दिवस आहे आणि या ठिकाणी ठिकठिकाणी राज ठाकरे यांचं स्वागत केलं जात आहे। ही थेट दृश्य नाशिक मधली आहेत। या ठिकाणी सुद्धा कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांनी राज ठाकरे यांचं स्वागत केलेलं आहे। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुद्धा राज ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वाचा आहे। नाशिकमध्ये मनसेला याआधी सुद्धा मोठं यश मिळालेलं होतं, त्यामुळे पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये जाऊन पक्ष बांधणीची सुरुवात केलेली आहे। याआधी राज ठाकरे यांनी नाशिकचा दौरा केलेला आहे आणि त्यावेळेस सुद्धा मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना विशेष सूचना केलेल्या आहेत आणि विधानसभेच्या दृष्टीने आता पुन्हा एकदा राज ठाकरे कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय आणि नाशिकचा हा त्यांचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। कार्यकर्ते सुद्धा उत्साहामध्ये आहेत। राज ठाकरे ज्या ठिकाणी पोहोचतात त्या ठिकाणी कार्यकर्ते गर्दी करून त्यांचं स्वागत करतायत। मोठा जल्लोष नाशिकमध्ये सध्या पाहायला मिळतोय। राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्याला निघालेल्या राज ठाकरेंचं मुस्लिम बांधवांनी सुद्धा जल्लोषामध्ये स्वागत केलं। तसंच मुस्लिम बांधवांनी सातापूर अंबड मार्गावरती सुद्धा राज ठाकरेंचं स्वागत केलं आणि आता सुद्धा ज्या ठिकाणी राज ठाकरे थांबतायत, ज्या ठिकाणाहून जातायत त्या मार्गावरती कार्यकर्ते अशा पद्धतीनं थांबून त्यांचं स्वागत करतात। ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। याआधी मुस्लिम बांधवांनी राज ठाकरेंचं स्वागत केलं, आता सुद्धा नाशिकमध्ये राज ठाकरे यांचं स्वागत केलं जात आहे। माझे सहकारी प्रांजल आपल्या सोबत आहेत। प्रांजल, तृप्ती, आपण जर पाहिलं तर राज ठाकरे खरं तर त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी चाललेले आहेत। संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये देखील ते हजेरी लावणार आहेत आणि आत्ताच राज ठाकरेंचं त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये आगमन हे झालेलं आहे आणि तिथे त्यांचं स्वागत हे केलं जातंय। ढोल ताशांचा गजरा केला जातोय, ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी ही केली जाते। 2 ठिकाणी मुस्लिम बांधवांनी देखील त्यांचं स्वागत हे केलं होतं। तर अंजनेरी जवळ जो आश्रम आहे तिथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची जी मुलं आहेत त्यांनी देखील राज ठाकरेंचं स्वागत हे केलेलं आहे। आपण बघितलं तर राज ठाकरेंसोबत त्यांचा ताफा देखील बघायला मिळतोय। एकेकाळी नाशिक हा राज ठाकरेंचा खरं तर बालेकिल्ला होता। जवळपास 3 आमदार आणि 40 नगरसेवक हे राज ठाकरेंना नाशिकने दिलेले होते। मात्र त्यानंतर कुठेतरी अंतर्गत गटबाजी असेल आणि या सर्व गोष्टींचा फटका राज ठाकरेंना बसला होता आणि आता खरं तर विधानसभा असेल किंवा विधान परिषदेच्या निवडणुकीचं खरं तर सर्व वातावरण आहेत आणि या संपूर्ण वातावरणामध्येच राज ठाकरेंचा हा धार्मिक दौरा आहे। राज ठाकरे आता त्र्यंबकराजाचं दर्शन हे घेणार आहेत, निवृत्तीनाथ महाराजांचं देखील दर्शन घेणार आहेत। त्यांच्या हस्ते पूजाविधी देखील इथे पार पडणार असल्यामुळे कुठेतरी आता राज ठाकरे नक्की महादेवाकडे असेल, निवृत्तीनाथांकडे काय प्रार्थना करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याच दौऱ्यामध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये अनेक ठिकाणी विधानसभा देखील आपलीच आहेत, नाशिक हे आपलंच आहेत असे देखील आशयाचे होर्डिंग हे दिसून येत असल्यामुळे कुठेतरी आता कार्यकर्त्यांना देखील आशा आहेत राज ठाकरे नक्की काय आता या दौऱ्यामध्ये काही कानमंत्र देतात का, काही विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काही सूचना देतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील असं बोललं जात होतं, मात्र राज ठाकरे कुठलीही बैठक न घेता त्र्यंबकेश्वरहून मुंबईकडे रवाना होतील असं पदाधिकाऱ्यांकडून सध्या सांगितलं जातं। निश्चित प्रांजल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।